काय साहेब कुठं? काय झालं? नाही म्हटलं नवीन दिसतायत. हो नवीनच आहे. या नवीन माणसाला आज सोडत नाही काय? तसं नाही हो साहेब, पण कोणाकडे आलात? हा बंगला कोणाचा आहे माहित नाही तुला? का इथे बसून फक्त माशा मारत असतोस काय रे? काय मजाक करताय राव? हा? किरण पुरंदरे इथंच राहतात ना? का पळून गेला कुठेतरी? काय बोलताय साहेब? अहो ते पळतील कशासाठी? ते इथेच राहतात, पण बहुतेक घरात दिसत नाहीत. घरात नाहीत? तुला काय सांगून गेले का रे? आणि कशावरून ते घरात नाहीत रे? अहो साहेब किंवा बाईसाहेब घरात असते तर दिवे चालू नसते का? आणि काय, मी सुद्धा आत्ताच ड्युटीवर आलो, तेव्हा मला काही माहिती नाही ते कुठे गेलेत म्हणून. काय रे? तुला वॉचमन कोणी गेला रे? घरातून कोण बाहेर पडलं, इथून कोण आत गेलं, तुला काहीच माहित नाही? हे बघ, तुझ्यावर माझा विश्वास नाही, कळलं ना? ओ साहेब, काय जबरदस्ती लावली आहे? हे बघा, तुम्ही इथेच थांबा, मी आतमध्ये जाऊन फोन करून बघतो. कोणी असेल ना तर खुशाल जावा, समजला? इथेच थांबायचं. पाहिलेत ना साहेब, मी परत फोन लावला, पण घरामध्ये कोणी नाहीये. रिंग नुसती वाजते. एक काम करा, हा माझा नंबर तुमच्या त्या पुरंदरे साहेबांना द्या. बर. आणि त्यांना म्हणावं मला फोन करा म्हणून. घ्या आणि हे ठेवा. हो साहेब, तुमचा काहीतरी गोंधळ होतोय, काहीतरी घोटाळा दिसतोय. एक काम करा साहेब, हे पैसे तुम्ही तुमच्या जवळच ठेवा, फुकटची दानच दाखवू नका. पण मला एक समजत नाही हो साहेब, तुमच्याकडे फोन असताना तुम्ही साहेबांना का नाही फोन करून विचारत मी भेटायला कधी येऊ म्हणून? हे माझ्या लक्षातच आलं नाही. ठीक आहे, मी पुरंदरे साहेबांना फोन करून येतो. हं? मॅडम, आता जे साहेब गेले त्यांना तुम्ही पाहिलं? हो पाहिलं ना. हा, मग त्यांनी देखील तुम्हाला पाहिलं असणार. म्हणजे पाहिलं असेलही, पण तुम्ही असं काय विचारताय? अहो, ते तुमच्या घरी आले होते. आमच्या घरी आले ते? हो, तुमच्याबद्दल चौकशी करत होते. साहेब घरी आहेत की नाही म्हणून विचारत होते. मी आपला घरी फोन लावला, पण घरी फोन कोणीच उचलला नाही हो. अच्छा, बरं मग? नाही, माणूस मला ना जरा विचित्रच वाटला मॅडम. ज्या अर्थी तुम्हाला त्यांनी ओळखलं नाही, त्या अर्थी नक्कीच तो साहेबांचा परिचयाचा असणार. असेल. हॅलो, निनाद सन्स क्लिनिक. अरे, आज तूच डिरेक्टली फोन उचलला? हो नीता, बोल बोल. निनाद, एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. भाईसाहेब, मी कुठल्या कॅटेगरीचा डॉक्टर आहे ते माहिती आहे ना. मग हे असल्या छोट्या मोठ्या प्रॉब्लेमसाठी. प्रॉब्लेम तुझ्या खास मित्राचाच आहे. किरण्याला काय झालं? हल्ली खूप अस्वस्थ असतो, धड खात पीत नाही, नीट बोलत नाही, दिवस दिवस बाहेर असतो. कधीपासनं चाललंय हे? तो गावाहून परत आल्यापासून. अच्छा, बरं आत्ता कुठे आहे तो? बेडरूम मध्ये आहे. तू त्याला काही बोललीस? त्याला काही विचारलंस का त्याबद्दल? काहीही सांगण्याच्या मूडमध्ये नाही येतो. बरं, मी बघतो, मी बोलतो त्याच्याशी. तू काही विषय काढू नकोस. तुमचं जे रुटीन लाईफ आहे ते तसंच चालू राहू दे. मी बोलतो त्याच्याशी, काळजी करू नकोस. ओके. बरेच दिवस आला नाही आहेस, घरी येऊन जा एकदा. अवश्य येईन. हां, ओके, ठेवू फोन. ओके, बाय. ओके, बाय. नाही, मी निघतोय. हां, इतक्या लवकर? हो, जरा काम आहे ग.
तू ऑफिसच्या कामासाठी चाललायस? नाही तू आज ऑफिसला जाणार नाही आहेस? नाही दुसरी काम आहे जरा ती करायची आहेत. किरण, तू काल परवा ऑफिसला गेला होतास? नाही तीच कामं होती ग, दुसरी काही ती करत होतो. किरण, तू गावाहून आल्यापासून मी बघते तू सतत कसल्या तरी तणावाखाली आहेस. काही तणाव वगैरे नाहीये का मला. अरे पण मग नीट वागत बोलत का नाही आहेस? आता नीट वागू बोलू म्हणजे काय करू? गोड गोड बोलत तुझ्या भोवती फिरू? असं काय बोलतोयस? मी तुला असं कधी काही म्हटलंय का? मग काय चाललंय तुझं? मी चाललोय जरा कामाला आणि कसल्या चौकशा करतेस तू? अरे घरात 2 माणसं आहेत, जर मी तुला काही काळजीने विचारलं त्यात माझं काही चुकलं का? नको विचारूस, मला माझं काम करू दे प्लीज. मी नाही म्हणतेय का, पण बायको म्हणून मला तुला विचारायचा काही अधिकार नाही? नीता प्लीज आता मला काही विचारू नकोस, कारण तुझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकणार नाही. तू धड बोलत नाहीस, वागत नाहीस, ऑफिसला जात नाहीस, तिथे काय कळवलंयस हे मला माहिती नाही. मग तू बाहेर जाऊन काय करतोयस? एवढं विचारल्यानंतर एवढं चिडायला काय झालं? शट अप प्लीज. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी दिलंच पाहिजे का? मला नाही जमणार. तू माझ्याशी असं कसं बोलू शकतोस? मला तुला काही विचारायचा अधिकार नाहीये. नीता प्लीज लिव्ह मी अलोन. आणि तुला हे पटत नसेल ना तर राहू दे, निघतो मी. किरण पण मी परत केव्हा येईन मला माहित नाही. किरण अरे खाऊन तर जा. गौरीची काळजी घ्या. अरे जन्माला आल्यापासून फक्त दुःखच बघितले त्या पोरीने. आता तरी तिला सुख मिळू दे. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हां कोण बोलतंय? आई किरण बोलतोय मी. हां बोल बाबा. आत्ता तू फोन केला होतास का? नाही एकदम कट झाला. हो मीच लावला होता फोन. कसे आहात तुम्ही लोक? आमचं काय चाललंय राहट गाडगं. म्हणजे अरे पूर्वी घरात जास्तीची माणसं होती, घरात थोडी हालचाल होती. आता काय? बरं ते जाऊ दे. मला आधी सांग गौरी कशी आहे? कुठे आहे ती? माहित नाही का? म्हणजे नाही म्हणजे माहित नाही. असेल बाहेर इकडे खेळत कुठेतरी असेल. आबा कसे आहेत का? ते काय ठीक आहेत. चाललंय हिंडणं फिरणं, मित्र, वाचन नेहमीच. त्यात काही बदल नाही. पण घरात काही मन लागत नाही रे बाबा. गौरी होती तेव्हा विरंगुळा होता. आता घर अगदी ओकं बोकं झालंय बघ. ठीक आहे चल मी ठेवू का ग फोन? अरे आत्ता फोन केलास ना, लगेच ठेवतोयस? आणि मला सांगितलं नाहीस तू गौरी कशी आहे, काय करतीये? गौरी ना ठीक आहे, उत्तम आहे ग. फक्त ती हे अजून रुळायची आहे इकडे जरा अजून. चालायचंच रे, एवढीशी पोर ती इकडून उठून तिथे गेलीये. बावरणारच ना थोडीशी. बरं तिच्याकडे फोन दे, निदान तिचा आवाज तरी ऐकते मी. अगं
ती नाही आहे. मी म्हटलं नाही का तुला आत्ता, ती कुठेतरी खेळत असेल बाहेर वगैरे. ती आली घरी की मी तिला सांगतो, फोन कर तुला म्हणून. हां, आठवणीने सांग रे बाबा, तिच्या आठवणीने जीवाची घालमेल होते बघ. हे बघ, तुझे बाबा आलेत, बोलणार आहेस का त्यांच्याशी? नको. मी करतो फोन त्यांना नंतर. मी ठेवतो का फोन? आता काय रे किरण, तुझा असा बावरल्यासारखा आवाज का येतोय? काही झालंय का तिथे? ठीक आहे आई, मी ठीक आहे ग. काही नाही, ओके सगळं आहे. मी ठेवतो फोन. मी नंतर फोन करतो तुला. हां, हो ठेव. हे बघ किरण, इथे जगन्नाथ आला होता. जगन्नाथ? हो रे, जान्हवीचा भाऊ. तुझी चौकशी करत होता. कशासाठी? त्याने तुझा पत्ता आणि फोन नंबर घेतलाय. कदाचित तिथे येऊन भेटेल तुला. तो इथे कशासाठी येणार आहे? ते मी काय सांगू बाबा तुला. पण हे बघ, तू सांभाळून राहा. जरा माथे फिरू माणूस आहे तो. आई, तू काळजी नको करूस. मी बघतो काय ते. हां, सांभाळ रे बाबा. आणि हो, आमची पोर आली ना की तिला आठवणीने फोन करायला सांग. मी आणि बाबा वाट बघतोय. आणि मी सांगतो गौरीला फोन करायला ग. अच्छा. बाहेरून आलाय. चहा घेणार आहात का? इतकी वर्ष आमच्या बरोबर संसार केला, पण दिवसातून आम्ही फक्त 2दाच चहा घेतो. ही गोष्ट अजून लक्षात राहिलेली दिसत नाही. चांगली लक्षात आहे. हो, अगदी हातावरच्या रेषेसारखी पाठ आहे. पण एखाद्या वेळेस विचारलं तर हो किंवा नाही सांगावं ना सरळ. अरे चा, मी सहज बोललो, त्यासाठी एवढं चिडायची काय गरज आहे? हो का? सहजच बोललात ना. मग दुसऱ्याला सुद्धा समजून घ्या ना थोडस. उगाच काहीतरी बोलू नका तुम्ही. म्हणजे तुमच्या मनस्थितीची कल्पना आहे मला, पण स्वतःचं मन स्थिर ठेवण्यासाठी मीही काही योगी पुरुष नाही. मलाही काही वाटत असणारच ना. वाटतंय ना? मग वाटतंय ना? मग समोरच्याला सुद्धा समजून घ्या थोडस. पुरे की वर्ष जमलेलं नाहीये. आता यापुढे बघतो प्रयत्न करून. उगाच तोंड देखलं बोलू नका. आता साधी चेष्टा सुद्धा सहन होईन अशी झाली. साधं बोलणं सुद्धा काळजाला जाऊन भिडतं आता. साहजिकच आहे अहो. एकटेपणाचे भोग आहेत, हे भोगलेच पाहिजेत. हो, पण ते इतकं सोपं नाहीये. प्रत्येक मोकळा तास जाताना मरण यातना होत आहेत. हे म्हणजे तुम्ही हल्ली ना साध्या साध्या गोष्टींवरनं टोकं गाठायला लागलेले आहात. जाऊ दे. किरणचा फोन होता का? हो, बर, कसे आहात म्हणून विचारत होता. बस एवढंच. पण गौरी, ती काही बोलली का? ती नाही बोलली. ती घरातच नव्हती. हो, नाही, गेली असेल कुठेतरी शेजारी पाजारी खेळायला. हो, पण फोनवरून एकदा तरी आवाज ऐकला असताना तर बरं वाटलं असतं. आणि किरण सुद्धा मोकळेपणाने काही बोलला नाही बघा. झालं, लागला का पुन्हा शंकासूर तुमच्या डोक्यात थैमान घालायला? हा शंकासूर नाहीये. हो, शब्दातून बोलण्यातून आता समोरच्याच्या मनातलं ओळखायला लागले मी. अहो म्हणजे कसं आहे, त्याची पोरगी त्याच्या सोबत आहे. ती शेजाऱ्या पाजाऱ्यांच्याकडे खेळायला गेलेली आहे, म्हणजे सगळे एकूण आनंदातच असणार ना. मला त्या पोरीची खूप काळजी वाटायला लागली आहे. हे बघा, समजा किरणचा फोन आला नाही तर आपण त्याला फोन करू आणि त्याला विचारू गौरी कशी आहे. त्यात काय बिघडलं? काही बिघडलेलं नाहीये. पण त्याने सांगितलंय ना, आपण विचारायची काही गरज नाही. उगाच मध्ये 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 फोन करायचा. आणि हे तुमचं उलट पालट जे काय बोलणं आहे ना, खरंच कमाल आहे, धन्य आहे तुमची. बरं, आता हे थांबवण्यासाठी तुम्ही एक काम करा. आज आम्ही आमचा नियम मोडतो. करा,
झकास चहा करा. छान, म्हणजे माझ्यावरच उपकार. ठीक आहे, जाते. पण जीवाचा घोर काही जात नाही आहे बघा. त्या पोरीची काळजी लागून राहिली आहे. हो, आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याला फोन आला. लगेच त्याला रत्नागिरीला जावं लागलं. काही दिवस तिथे राहिला तो. आणि विशेष म्हणजे तिथून त्यांनी मला फारसे फोनही केले नाहीत. अगं तसंच काही काम असेल. आई, कसली काम आणि कसलं काय ग? ही असली माणसं एकदा वाहवत गेली ना की त्यांचं कशातही भान राहत नाही बघ. ताई, तिथे तो त्याच्या आई वडिलांकडेच गेला होता ना, मग काय? नुसतं आई वडिलांकडे नाही काही, तिथे तीही होती, त्याची पहिली बायको, तिच्याकडेही गेला होता म्हटलं. जान्हवी आजारी असल्याचाच फोन आला होता ना, मग बघ, मी म्हटलं नव्हतं तुला असंच असणार म्हणून. असं म्हणजे तिला म्हणायचंय किरणनं त्या बाईला घटस्फोट दिला त्या अर्थी तिच्या अंगातच काहीतरी खोड असणार. आणि म्हणूनच आजारपणाचं सोंग करून तिने त्याला तिकडे बोलावून घेतलं असणार. मला नाही असं वाटत. एखाद्या अशिक्षित बाईसारखी नवऱ्यावर विश्वासून राहू नकोस. चांगलं फैलावर घे त्याला. पण आई, अगं तिकडनं आल्यापासून तो इतका अस्वस्थ आहे ना. माझ्याकडे लक्ष आहे ना घराकडे. तेच तर सांगते, एकदा बाहेर तोंड घालायची सवय लागली ना की घरचं अन्न गोड लागत नाही माणसाला. दामिनी म्हणते ना ते अगदी बरोबर आहे. अगं ही सगळी त्याची नाटकं आहेत, नाटकं. आत्ताच सरळ नाही ना केला तर जसं पहिलीला सोडलंय तशीच तुझी अवस्था होईल. हे बघ ताई, त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती. त्यांनी मला सगळ्या गोष्टी अगदी सविस्तर सांगितलेल्या आहेत. अगं, कसं कळत नाही तुला नीता? हे बघ, यालाच पुरुषी कावेबाजपणा म्हणतात. बघ बाई, मी काय तुला त्याच्या विरुद्ध भडकवत नाहीये, पण तुला मूलबाळ नाही आणि पुरुषांना कायम बायकांकडून वंश चालवण्यासाठी मुलं हवी असतात. आणि आता 7 वर्ष झाली का तुमच्या लग्नाला? आई, पुरे ना आता, नको तो विषय. डॉक्टरांनी आम्हाला एश्योर केलंय की आम्हाला मूल होईल म्हणून. त्या डॉक्टरला काय कळतंय त्यात? एकापेक्षा एक शहाणे असतात ते. अगं आता मूल होईल, उद्या मूल होईल असं म्हणून म्हणून तुम्ही म्हातारे व्हाल. हे सगळं बोलायला ठीक आहे ग, पण मग यावर काहीतरी उपाय सांगा ना. उपाय सांगायला तू काय आता लहान राहिली नाहीयेस. हे बघ, त्याला घराच्या बाहेर कुठेही हिंडू फिरू देऊ नकोस आणि रत्नागिरीला तर त्या बाईकडे मुळीच जाऊ देऊ नकोस. हे असं डिप्रेशन, तोंड पाडून घरात राहणं, ही सगळी नाटकं आहेत, नाटकं त्याची. चांगली खमकी राहून ना त्याला तू एक बस, इनफ. तू काय बोलतेस हे तुझं तुला तरी कळतंय का ग? जान्हवी इज नो मोर. तू माझी आई आणि हीच बहीण. किरणच्या या अवस्थेत मी काय करावं काय नाही हे विचारण्याकरता मी इथे आले. तर मला समजावणं, धीर देणं तर दूरच राहिलं. बरं, तुम्ही माझ्याशी असं बोलताय? हे बघ, आम्ही तुला नीटपणे सांगत होतो. हे तुमचं नीट सांगणं आहे? हा ताई, अगं आमचे शेजारी पाजारी, आमचे मित्रमंडळी आम्हाला मूलबाळ नाही हा विषय आमच्या समोर चुकून सुद्धा काढत नाहीत. आणि तुम्ही सख्या माझ्या जखमीवर मीठ चोळताय. बस, नको मला तुमचा काही सल्ला. मी जातेच. हे बघ काय, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं.